गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आमच्या स्पिती आणि लडाख राईडचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही आत्ता अंबालाच्या आसपास आहेत आणि तिथून आम्ही पुढे जातो आहे. शिमला किंवा नारखंडापर्यंत पोचायचा प्रयत्न आहे. सकाळचे आत्ता वाजले 7:30. आम्हाला निघता अराऊंड 8 वाजतील. तो रात्री थोडा उशीरच झाला, आज थोडा उशिरा निघतो आहे. तर सगळं पॅकिंग तर झालं आहे आणि हे पसारा रूमचा. बस आता सगळं बाईकवर लोड करायचं आहे आणि निघायचं आहे. ओके, आणि इथे आपलं ब्रेकफास्ट चालू आहे. ब्रेकफास्टमध्ये आपण ऑर्डर केलेले आहेत पराठा आणि दही. सो ब्रेकफास्ट करून आपण निघूया. फायनली रेडी झालेले आहेत आम्ही. ऋषिकेश भाऊ, काल पार्टी दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आम्हाला काल खूप सोय केली आमची, त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. आजचा टार्गेट काय आहे ऋषा? शिमला की नारखंडा? ओके, तर आज आपल्याला जायचं आहे शिमल्याला. 10 तर इथेच वाजले आम्हाला निघता. बघू पुढे काय पॉसिबल होतं आहे, कितीपर्यंत आम्ही मजल मारू शकतो आमची राईडची पुढची. चला आता फायनली सगळं झालं आहे, निघतो आहे. गणपती बाप्पा, मंगळमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो आता आम्ही पानिपत सोनीपतवाला रस्ता घेतो आहे. चला, रोहतकच्या गल्ल्यांमध्ये फिरतो आहे आम्ही सध्या. ॲज युजल कानडे बाबा आमचे सगळ्यात पुढे आहेत. ओके, आजच्या दिवसाचा पहिला टोल येतो आहे आणि पूर्ण ट्रिपचा काही आठवत नाही किती आहे टोल, बट आजच्या दिवसाचा पहिला टोल आहे. पूर्ण ट्रिपचा मला वाटतं 25-26 असेल. येड मोक्या, गाडी पळवायची असेल तेव्हा मला बरोबर पुढे करतात तुम्ही लोक. हाँ भगा आज थोड़ा भगाने का, इसलिए मेरे को लीड करने को मिला है. पूर्ण सरळच्या सरळ रस्ता आहे सध्या. पानिपतच्या युद्धासाठी जात आहेत मराठे. तगडक 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 पानिपतला पोचतो आहे आपण. खूपच मस्त पॅच आला आहे यार हा. म्हणजे हा रस्ता खूप मस्त आहे, मस्त बनवलेला आहे. एकदम 100-110च्या स्पीडने आम्ही क्रूज करतो आहे. मी तर लीड करतो आहे, तर मी 100-110च्या स्पीडने जातो आहे. पानिपत अराऊंड 16 किलोमीटर राहिले आहे. सकाळपासून 53 किलोमीटर झाले. हायवे चांगला आहे, क्रूज करायला पण मजा येते. आजूबाजूला झाडं आहेत, सीनिक, ट्रॅफिक कमी आहे, त्यामुळे स्पीड पण चांगला मेंटेन होतं. आपला पेटपूजा झालेली आहे, बट आपल्याला आपल्या गाडीची पण पेटपूजा करावी लागेल. लवकरच गाडी रिझर्ववर लागेल, त्याच्या आधी मला पेट्रोल पंप शोधावं लागेल. पुढे एक HP चा पेट्रोल पंप आला आहे, बघूया. जायला जागा आहे, मी लेफ्टला टाकतो. हां लेफ्टला टाकतो आहे. गाडी आहे काय लेफ्टला? फुल करना भाई, डाल दो थोडासा. हां डाल दो. बस 748चा पेट्रोल भरला आपण. हां कॅमेरा तर भरताना ऑनच असतो माझा. अरे नुसते हे बघ पेट्रोल पंपचे कागदच राहिलेत आता वॉलेटमध्ये. आता जस्ट पेट्रोल ब्रेक झाला, पाणी वगैरे झालं पिऊन. आता पुढचा प्रवास चालू करूया. गरमी खूप आहे, थकायला होतं आहे खूप. एका टायमाला 1 लिटर पाणी टाकावं लागतं पोटात. सकाळी 10-10:30ला प्रवास चालू केला होता. आता वाजले 1, अराऊंड 155 किलोमीटर झालेत. शिमलापर्यंत टार्गेट आहे अजून. शिमला आत्ता मला 200 किलोमीटर दाखवत आहे इथून. मी अराऊंड कुठे कर्नाळच्या आसपास असेल, कर्नाळच्या पुढे असेल. एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती आहे. म्हणजे को रायडर पुढे गेले. मी जरा चार्जिंग केबल लावत होतो म्हणून. मॅपवर तिथं एस्टिमेट टाईम दाखवते 6 वाजतात, बट तो पुढे होणार डेफिनेटली. जेवायला वगैरे थांबलं तर अजून उशीर होणार. टार्गेट आहे 7पर्यंत पोचायचं. अरे बाबा चल की, लय मागे राहिलो आहे मी. तात्या सोडा. फायनली आपण आता अंबालाला पोचतो आहे आणि अंबालावरनं इथून चंदीगड आहे अराऊंड 49 किलोमीटर. हे अंबालाचा गेट बघ, हा भारी बनवला आहे रे. आपलं जेवायचं ब्रेक झालेलं आहे. आता जेवण
ऑर्डर केलं आहे आणि पंजाबमध्ये पोचलेले आहोत. सो पंजाबमधून पुढे शिमलापर्यंत जायचं आहे. अराऊंड चंदीगडच्या आसपास आहेत. सो जेवण करून निघूया आपण. नॉनव्हेज ऑर्डर केलं आहे. बघू खूप दिवसानंतर नॉनव्हेज खायला मिळते. भेटूया जेवण झाल्यानंतर. फायनली आता आमचं लंच झालं आहे आणि आम्ही निघतो आहे पुढच्या प्रवासासाठी. इथून शिमला आम्हाला 3 तास दाखवते आणि किती वाजले विशाल? किती वाजले? 4:30 वाजले. ती आम्हाला दाखवते 7 तास. आता निघतो आम्ही पुढचा प्रवास करतो. वाजता इथे थोडा वेळ झोपले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव. गाडी येते हा राईटला. चला आता निघालो आम्ही. एक्झॅक्ट 4:45 झाल्यात. पूर्ण असं कचकचित चिकन खाऊन निघालेलो आहेत आम्ही एकदम तांगड्या वांगड्या तोडून. शिमला इथून 134 किलोमीटर आहे. आता कचकचित जायचं आहे. आता 134 किलोमीटर नॉनस्टॉप तर पॉसिबल नाही होणार. मध्ये थांबणार तर नक्कीच. सगळं एवढ्या ठेवल्यात की झोप तर येणारच आहे. एक सुंदर असा गुरुद्वारा येतोय. पोलीसवाले पण उभे आहेत. कुठला गुरुद्वारा आहे ते माहिती नाही पण चांगलं आहे. मनाली 321 आहे. शिमला चंदीगड 20 किलोमीटर. मनाली 320 तर 321 तर अख्खा दिवस जात आहे असेल चंदीगड टू मनाली. अरे बर्फाची पेटी घेऊन चालला की काय? अरे इथे सगळे येड गांडे आहेत रे ड्रायव्हर. कोण पण कुठूनही घुसतो. लेफ्ट नाही रे राईट आहे तुषा. नको रे परत मग ते तेवढ्या गाड्या डॉच करून जावं लागेल ना. एक तर इथे सगळे अडाणीचे ड्रायव्हर आहेत. रेड झाले पूर्ण रेड. काका तात्या सोडा तात्या. तात्या सोडा तात्या आम्हाला जाऊ दे. लाल है लाल है लाल है. सिग्नल लाल है. ऋषा केसवाल्यांना बघतच नाही. टकला आयटम्स आहे. टकला गांधी हां गांधीजी वगैरे बरोबर ओळखतो तो. टकले आयटमच सगळे ओळखतो तो. जॉनी सीन्स 6 गोलीवाले बाबा. सोडा तर ते सोडा मला पुढे जाऊ द्या. ट्रॅफिक लागले ना. थोडं पाणी प्यावंसं वाटतं. घरा चुकलेला आहे. हो पुढे ब्रेक घे. पेट्रोलला क्विक ब्रेक घेतला आहे पाण्याचा. आता निघतोय लगेच. ते आहे काय शिमला? हां नाही 2 तास लागतो तुला शिमल्याला डोंगर चढायला. ओके. आणि शिमल्याचा खालचा चढायला 1 तास लागेल. इथून असा सरळ 2 तास हाच हायवे आहे ना आता. अरे डोंगरच लागतो रे सगळा. हे झालं अर्धा तास संपतंय. डोंगर एकदा चालू झाला ना झालं. 10 दिवस काय विचारायचं नाही. वरच वर जाणार तुला. हे शिवालिक टेकड्या म्हणतात सगळ्यात आधीच्या. कुठल्या टेकड्या? शिवालिक टेकड्या म्हणजे त्याच्या झाडी वगैरे तुला जास्त भेटणार. शिमला कुर्पी नारकंडा. हां हळूहळू तू हाय अल्टिट्यूडला जातो. अल्टिट्यूडला जास्त गेला ना हिमालयाची रेंज पण वाढत जाते. त्यामुळे मग ते डेझर्ट होत जातं. तू सिटी वगैरे जातो तर ते एकदम हाय रेंजला आहे. तिथं झाडीच नाही म्हणून ऑक्सिजन कमी तर बघायला भारी. आणि आता टूररने माहिती दिलेली आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये. बिस्लारा पिऊन आम्ही पुढे जातोय आता. चला आपला बिस्लारा पिऊन झालाय. डायरेक्ट शिमला थांबूया आता. बीबी गई भाड़ में हम चले पहाड़ में. ऋषा बीबी गई भाड़ में हम चले पहाड़ में. ऋषा बोलूच नाही शकत. बघा माझ्या मित्रांनो ह्यासाठी खर्च करावा लागतो. नुसती घरी बसून दारू पिऊन काही होत नाही. चला हिमाचलमध्ये प्रवेश करणार वाटतं आपण. हां चला फायनली एवढ्या 2 दिवसाची मेहनत आपल्याला सुखरूप हिमाचलमध्ये प्रवेश करतोय आपण. आन मान शान आपल्या
इंडियन आर्मी पहिलं दर्शन. आणि राईटने आपल्या आर्मीचे ट्रक जात आहेत. शिमल्याच्या बाजूने प्रवास चालू आहे आमचा. अरे सगळे टुरिस्ट. तरी आज सोमवार आहे म्हणून ट्रॅफिक कमी आहे. धर्मपूर हिमाचल प्रदेश. इथे टॉय ट्रेनचा ऑप्शन आहे वाटतं. उगाच थांबलो की अंधार करून बसशील तू. मजा आले एक तर गाडी चालवायला. ये कहा आ गए हम. माझा स्पीकर फाटला आहे बँचोत. हे ऋषा तुझ्या पुढे फायनल डेस्टिनेशन आहे. क्या बोलती पब्लिक. हा बघ हा बघ. फुल अदनान शेख. फुल अदनान शेख झाला आहे तो. आणि ही आहे सोलन सिटी. सोलनला पोचलेलो आहोत आपण आता एका चहाची गरज वाटते मित्रा. खरंच एवढा घाट आहे. चढ उतार केला की आता असं वाटतं की एक चहा घेतलीच पाहिजे. वाह रात्रीला काय सुंदर दिसेल आहे. नुसती माउंटनवरती घरं. क्या बोल. चहा कोण घेणार आहे का? हां चहा घेणार ना. किती चहा सांगितले? 5. पित नाही पित ना तू. कॉफी पितो. पाणी आहे. चहा सांग ना मग. चहा कोण नाही पिणार आहे? चहा सांग ना. चहाचा ब्रेक झाला आहे. पुढचा प्रवास. आपल्या लोकलशी बोलणं झालं तर त्यांनी आम्हाला सजेशन केलं की शिमलापर्यंतच जावा. पुढे नारकंडाला तुम्हाला जाता जाता 4 वाजतील. 4 तास लागतील इथून. आता 4 तास इथून करणं आणि सिंगल लेनवरती रात्रीचं प्रवास करणं धोकादायक असेल. त्यासाठी आम्ही शिमलापर्यंतच जाणार आहेत. शिमलानंतर मग पुढचा बघू. उद्या सकाळी थोडं लवकर उठून चितकुल गाठणार आहे. चला पूर्ण रात्रीचा प्रवास. इथे काही दिसत नाही आहे. सगळं हळूहळू चालले आहेत. फॉग लाईट वगैरे अलाव नाही आहे. फॉग लाईट लावलं तर आमच्या फिट्ट करून टाकतील. म्हणून आम्ही फॉग लाईट बंद करून टाकले. वेलकम टू शिमला सिटी भाई. फुल ऑन. क्या बोलती पब्लिक. वाव सो ब्युटिफुल. खतरनाक वाटतं ना रे. डायमंडचा डोंगर. एकदम डायमंडचा डोंगर. अरे भाई काढतो ना. चला फायनली आजचा व्लॉग एंड करतोय. शिमल्याला आम्ही स्टे घेतला आहे. होम टूर देतोय तुम्हाला. कसं मॅनेज झालं आणि होम टूर आहे आपला. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.